असा दम देतोय सर्वांना. वरती आजी आहे, असायला वॉकर मध्ये ठेवलंय मी. सकाळी मस्त सुकट आणि भाकरी होती. आणि हे मंदिर आहे जंगलामध्ये. सर्वीकडे तुम्हाला झाडे वगैरे. तुला काढायचा आंबा? काढायचे. माझी आजी आहे. आजी आता सर्वांना अंगारा वगैरे लावते. चल राहा व्यवस्थित, रडू नकोस. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आली आहे माझ्या मम्मीच्या गावी, म्हणजे रायगडला, माझ्या आजोळी. तर बाबूला देवाचं दर्शन घडवायचं होतं. ह्या अगोदर पण मी माझ्या पप्पांच्या इथे देवगडला गेली होती माझ्या गावी, आणि माझ्या सासरी गेली होती मंडणगडला. पण मी तेव्हा ब्लॉगिंग नव्हती करत, तेव्हा थांबवलं होतं. तर आता हे तिसरं गाव आहे बाबूचं. आणि उन्हाळ्यात खूपच गरम होतं इथे. आता ना घराचं नवीन काम पण केलं आहे मामाने. खूप सुंदर असं इथे बसायला वगैरे केलं आहे. पण आजूबाजूला झाडं आहेत ना, झाडं पण आहेत पण ते बिलकुल हलत नाही. खूप उन्हामुळे खूपच गरम होत आहे. आणि बाबूला सुद्धा मी आता वॉकरमध्ये बसवलं आहे. काल आम्ही म्हणजे आज सकाळी आम्ही 3 वाजता आलो होतो. आणि आजचा प्रोग्राम काय असेल ते अजून तरी ठरला नाही आहे. आम्ही परवा लगेचच इथे असायला वॉकरमध्ये ठेवलं आहे मी. तर त्याचं खेळतोय. त्याला आता भरून पण झालं आहे. आणि हे असं नवीन कन्स्ट्रक्शन केलं आहे मामाने. असं लाद्या बसवल्या तिथे. ही पडवी आहे त्या साईडला आणि ह्या साईडला, दोन्ही साईडला बसायला केलं आहे. आणि वरती सुद्धा पत्र्याचं काम केलं. आतमध्ये आमचं पहिलं हे कौलारू घर होतं. मी ह्याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता घराचा. तर आता सर्वीकडे पत्रे टाकलेत त्यांनी. आणि हे जे समोर दिसतं आहे ना, ते बाबूला आणलं आहे मामाने खास. आज सकाळी बसवलं होतं पाण्यात. आता परत उद्या बसवेन ना, तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आणि हे असं मस्त झाडी आहे तिथे. इथे खोपी आहे, पण हे झाडं एकदम खूप कमी हलतात. मी घराच्या बाहेर बसलोय. इथे आजीने डाळ भात केला होता आणि बाबूला दिलं होतं खायला. मी भरवलं पण त्याने खाल्ला नाही. मग त्याला त्याच्या हाताने खायचं होतं. असं मस्तपैकी त्याने खाल्लं. इथे ताट खाली टाकून खाल्लंय. ताटाच्या बाहेर सर्व. शनी इथे बाई. वाव, बघ परत बघ. हां बघा, लवकर बघा, मस्त दिसतं. हां येस, खाते, खा लवकर. खाली पडलेलंच खातोय तो. इथे पाणी आहे ना आमचं बाहेर. आता मी त्याला आता तिथेच ठेवलं होतं, पाण्यात खेळला. आणि आता परत मी पाण्यात नेणार आहे त्याला. फुल खराब झालं आहे. गरमी पण होते आणि ते पाणी ना उन्हाने गरम झालं, त्यामुळे काय थंड पाण्याने नाही देते त्याच्या हात. शनी का गेलोय शनी? काय आहे शनी? हे असं पूर्ण आमचं अंगण आहे. इथे तुळस आहे. इथे कपडे सुकत घातले आहेत. असं मोठं अंगण आहे. समोरच विहीर आहे आमची. इथे समोर ती बघा. इथे आता ना आम्ही बाबूला सायकलमध्ये ठेवलं आहे, वॉकरमध्ये. आणि खाली शूज घातलेत. आणि त्याला इथे पुढे जायचं आहे, पण तरी सायकल नाही जाऊ शकत मातीतून. पण त्याच्यात मस्ती किती. त्याला हे भरवते मी ओट्स मखानाचं आणि ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही सर्व फ्रेश होऊन ह्याला परत आंघोळ घालणार किंवा पाण्याने पुसेन. आणि आम्ही आता चाललो आहे देवळात. ज्या कामासाठी आलो ते काम आम्ही पूर्ण करणार. शनी कसे दिसतं आमच्या माकड? चला टाटा. इथे बघा, आईकडे बघा. टाटा. हां हां, ओके ओके. गाडी पलटी होईल. रोड दिला पलटी होते गाडी. हे बघ, पलटी होणार. आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. पण आमचं दिव्याघरला एक काम आहे अर्जंट. आजीचं सिलेंडरचं काम करायचं आहे, तर ते आम्ही जाऊन येतो आणि नंतर मंदिरामध्ये जाणार. इथे बाबू पण रेडी झालाय, त्याची थोडी मस्ती चालू आहे. तर चला आता मी तुम्हाला मंदिर एकदा दाखवलं आहे, तर परत एकदा दाखवेन. आम्ही आलो आता मंदिराच्या इथे. आणि मंदिराचं आहे ना इथे काम चालू आहे. जुनं मंदिर होतं ना, ते पूर्णपणे तोडून नवीन बांधतायत. आणि हे मंदिर आहे जंगलामध्ये. सर्वीकडे तुम्हाला झाडे वगैरे दिसतील. आता मी देवी दाखवते. हे बघा, या देवीचं नाव आहे कालकाई देवी.
हो पडतो तो पाया. बाय ते आम्ही उपासना करतो ना. नातवाला चांगलं सुखी संभाळ लवकर चालू द्या. जय सद्गुरु शोनी. सोनू बाप्पाला जय सद्गुरु. बाप्पाला जय सद्गुरु. हा येस 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 येस. माझंच होणार. नमो नमो. बाप्पा सुखी ठेवणार तुम्हाला. चरणाशी आलो ना आपण. मम्मी मम्मी तो बॉक्स दे, तो बॉक्स दे. यातला काढून दे. यातलं काढून दे. काढून दे. दूध भरी दे. हो दे. हे पण घे मग. तो बघ आवाज काढतोय बघ. घेऊन जायला गप्पी शोनी. बाप्पा लावलं आपण. शांती स्मरण. जय सद्गुरु. जय सद्गुरु. बरं वाटू द्या. हा देख आता हातात देख. हट्टी वगैरे तो असं हट्टी आहे. अगरबत्ती हो. अगरबत्ती आमच्या हातात दिसली की तो पण मागतो. जय सद्गुरु बाप्पाला. लाटे काय लावा सगळ्यांनी. चला चला चला. असं इथे मंदिराचं काम चालू आहे. पहिल्या ना इकडून रस्ता होता, खूप वरतून असं चालत यायचं होतं. मग आता ह्यानी ना इकडून डायरेक्टली रस्ता केला आहे, म्हणजे चालायची वगैरे गरज नाही. असं वरतून वगैरे खूपच जवळ रस्ता होता हा, जंगलातून होता. आणि इथे समोरच विहीर आहे. विहिरीचं पाणी आहे ना असं हे आहे, शेवाळ आहे त्या पानांवर. मी एकदा दाखवली होती. एक मिनिट परत दाखवते तुम्हाला. हे बघा असं शेवाळ आहे पाणी. तर चला आता आम्ही जातोय घरी. आणि सिलेंडरचं पण काम झालं आहे. सिलेंडर संपला होता तर दिव्याघरला जाऊन सिलेंडर घेतलं. पण गणपती मंदिर समोरच होतं पण आम्ही नाही गेलो. आम्ही उद्या जाऊ कारण की ह्या देवळात यायचं होतं पहिलं. आणि आता गावात पण जाणार आहे. गावात पूजा आहे तर तिथे पण जायचं आहे. आम्ही आता घरी आलो आहे आणि बाबूसाठी भरडी करायला ठेवली आहे. आणि आजी पण रात्रीच्या जेवणाची तयारी करते. वरती पूजेमध्ये पण जेवण आहे पण आम्ही नाही जेवणार आहे कारण की आम्ही खूप जण आहोत. आणि लगेच पाया पडून येणार. बाबू पण राहणार नाही त्यासाठी. तो पण तुमच्याशी बोलतोय. तर आज रात्री जेवणामध्ये तिने केलं आहे वांगा आणि बटाट्याची भाजी, भात डाळ. सकाळी मस्त सुकट आणि भाकरी होती. मी तर नॉनव्हेज नाही खात तर मी चटणीबरोबर खाल्लं. चटणी वैतागलाय शोनी. आम्ही काल ना रात्री वर गेलेलो आणि जेव्हा खाली आलो ना तर जेवून झोपलो लगेचच, म्हणजे 10-11 पर्यंत. आणि 1 वाजताच्या दरम्यान आहे ना खूप गरम होतच होता पण बाबू आहे ना सारखा रडत होता. त्याला झोपच येत नव्हती गरमीमुळे. मग आणि तो अचानक रात्री खूपच मग जोरात रडायला लागला. मग आम्ही सर्वजण उठलो आणि त्याच्याबरोबर खेळत होतो. लाईट लावली आणि मग त्याला परत मी खायला केलं. त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, तो इथून खाली पण पडू शकतो. तर रात्री खूप गरम होतं. बघू आज आम्ही निघालो तर निघू, नाही तर मग आज थोडंसं फिरू परत आणि मग उद्या निघू सकाळी. पडतंय बघा. ओके आता खालचं घेतो दगड. काही गरज आहे का शोनी दगड घ्यायची? हा ए खायचं नाही आहे ते, गंदू आहे. शी 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 दगड ना खायचं. शी घाणेरडा आहेस तू स्मरण. शी. हा येस. इथे आता स्मरण मस्त खेळतोय. पाणी केलं की स्मरण असा दम देतोय सर्वांना. वरती आजी आहे, पणजी आहे, त्यांना सर्वांना दम देत बसतो. कुकी चल बाहेर ये. चल चल लवकर. स्मरण चला घरी, चला घरी. दम दे शोनी. आम्ही चाललो आता आजीला घेऊन बोललीला. तिला डॉक्टरकडे नेतो. आणि हा बिस्किट आहे ना बाजूला काकी, म्हणजे आमची काकी आहे त्यांनीच दिलं आहे मामीने. लगेच येणार आणि परत मुंबईला जायला निघाला. चला
खूप गरमी होते गरमी खूप आहे म्हणून आम्ही राहत नाही. आम्ही आता निघतो आहे दुसऱ्या दिवशी लगेच, कारण की बाबू राहत नाही. माझी आजी आहे, आजी आता सर्वांना अंगारा वगैरे लावते. चांगली राहा, संसारी राहा. तिला आम्ही बोलवत होतो आमच्या बरोबर घरी चल मुंबईला, पण ती ऐकत नाहीये. ही आमच्या आई 80 वर्षाची आहे ना. सगळं काम करते. इथे मामाने वरती आमचं कौलारू घर होतं, आता त्यांनी मस्त काम केलं. इथे हा हॉल आहे, हे 2 बेडरूम्स आहेत आणि वरती आहे ना माळ आहे. इथे वरती दाखवायला नाही मिळालं, नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा मी दाखवेन. इथे सुद्धा पडवीमध्ये पण त्यांनी वरती टाकून दिले स्लॅब, पत्रे टाकलेत आणि हे 2 इथे बसायला खूप मस्त वाटतं. यावी जरा जास्तच गरमी आहे त्यामुळे काहीच राहता नाही आलंय. असं मस्त इथे सुंदर एवढं. आता इथे थोडं काम आमचं बाकी आहे ना, त्यामुळे हा पसारा इथे आता इथे फुल क्लीन असतं. आणि हे आमचं अंगण आहे. इथे बकरी आहे आणि समोरच आता माकडं पण होती. हे बघा माकडं, हे बघा शोनी, हो माकड, हे बघ बकरी. काय करतात? जेवतायत. तू नाही जेवत ना? त्यांना सांग या बोल, या आमच्याकडे या बोल ना शोनी. त्यांना बोल या. कसे आवाज येतात ना तुला. ते बोलतात स्मरण तू या आमच्याकडे असं बोलतात. शोनी जातो तू जातो त्यांच्याकडे. हां येस या बोल, या ती बघ आली बघ. तिला बोल ये. इथे आमच्या सासू बघा आंबे काढतायत. हे काका आहेत, ते झाडावरून आंबे काढतात. ते बघा ते मस्त अजून पिकले नाही आहेत, जेव्हा पिकतील आम्ही खाणार. शोनी एवढे आंबे खाणार आहे तू? बघ तुला काढायचा आंबा, काढायचे. ते बघ हे पैसे काढतात. हे बघ पैसे चाळीने काढतात बघ. चल राहा व्यवस्थित, रडू नकोस. गप्पा. चल नीट राहा. येतो मी, मला काय नाही. हा बाय. चला आम्ही सुद्धा निघालो मुंबईला आणि मी सुद्धा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ह्याची आता अशीच मस्ती चालू राहणार आहे. इथे फ्रंटला बसलाय. संकेतची बाजू